श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मंगळवार हा जो दिवस असतो तर तो आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो. आपली कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती जे काही संकट, दुःख, दारिद्र्य येणार आहे तर तिच्यापासून आपलं संरक्षण करण्याचं काम आपली कुलदेवी करत असते. काही अशी घरं असतात तर त्यांना त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते आणि जर त्यांनी काही काम हातामध्ये घेतलं तर त्यांचं ते काम पूर्णत्वात जात नाही. कारण का आपण कुलदेवीचा मान सन्मान, तिचा कुळाचार करत नसतो. कुलदेवी ही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचं काम करत असते. तर आपल्याला संध्याकाळी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला सुतक पिरियड्स नसावं, कोणत्याही मंगळवारपासनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि 5 ते 7च्या दरम्यान, संध्याकाळी 5 ते 7 म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा जो काळ असतो तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे अजिबात नसावे, विटाळ वगैरे नसावं. जर सुतक पिरियड्स असेल तर त्याच्या पुढच्या मंगळवारपासून तुम्ही करू शकता. आता तुम्हाला ह्या उपायासाठी एक दिवा घ्यायचा आहे. आता हा दिवा कोणता घ्यायचा आहे तर हे पण महत्त्वाचं आहे. तर आपल्याला इथे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता गव्हाच्या पिठाचा दिवा कसा तयार करायचा, थोडंसं पीठ मळायचं. ते पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. आपल्याला थोडंसं आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकली की त्यानंतर याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा, एक घट्टसर गोळा तयार करायचा आणि त्यापासून तुम्हाला एक छान दिवा तयार करायचा आहे. दिवा तयार केला की त्यानंतर एक प्लेट घ्यायची. त्या प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. कुंकवाच्या किंवा हळदीच्या साहाय्याने काढू शकता. त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. बघा, प्रत्येक मंगळवारी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा ही झाली पाहिजे. कारण का, कुलदेवीची जर आपण सेवा केली नाही तर कितीही तुम्ही उपाय करा, कितीही सेवा करा, त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. सर्वात प्रथम कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची कुलदेवी जर तुम्हाला माहीत नसेल तर कुलदेवी माहीत करून घ्या. आणि जर आपल्याकडनं कोणतीही सेवा होत नाही तर मंगळवारच्या दिवशी फक्त तुम्ही, मंगळवार हा दिवस असतो तर तो आपल्या कुलदेवीसाठी असतो, तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ जप करा. हा 99 मंत्र आहे. तर याने आपले 9 ग्रह पूर्णपणे शांत होत असतात. तर यानंतर आता दिवा जर आपला झाला तयार करून, त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा सर्वांनाच माहीत आहे, तर ह्या लाल कलाव्याची वात तुम्हाला टाकायची आहे. या दिव्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तिळाचं तेल किंवा मग तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप तुम्ही टाकू शकता. त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या, दिव्याला फूल वगैरे अर्पण करायचं आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. देवघरामध्ये ठेवलं की आसन टाकायचं. आसन टाकून तुम्हाला तिथे त्या आसनावरती बसायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये 11 तांदूळ आणि 1 लवंग घ्यायचे आहे. 11 तांदूळ अखंड, तुटलेले फुटलेले नकोत. 11 तांदूळ आणि 1 लवंग जी फुलवाली असावी, कुठेही तुटलेली फुटलेली नको. तर हे घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ जप झाल्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिवा जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे तोपर्यंत विझणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळे त्या प्रमाणात तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा तयार करा जेणेकरून तो विझणार नाही. त्यामध्ये ते साहित्य टाकलं
की त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला नमस्कार करायचा. त्या दिव्याची जी ज्योत आहे त्या ज्योतीकडे तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या ज्योतीकडे बघून तुमच्या कुलदेवीला तुम्हाला सांगायची आहे. तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचं नाव सांगून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. तुमच्या कुलदेवीचं नाव आता जसं की तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानी आई, माझं नाव हे आहे, माझी इच्छा की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे, माझ्या मुलाचं कल्याण कर, त्याच्यावरचे दुःख दूर कर, माझ्या व्यवसायात व्यापारात मला चांगलं यश मिळू दे किंवा मग नोकरीत यश मिळू दे आणि घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहू दे, अखंड राहू दे, अशी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे त्या दिव्याकडे बघून व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा शक्यतो करून 1 ते 1.5 तास तरी जळेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दिवा विझला नाही पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा विझला शांत झाला की त्यातलं जर उरलेलं साहित्य असेल तर ते काढून निर्माल्यात टाकायचं आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. म्हणजेच तर पिठाचा एक गोळा करायचा, त्यात थोडीशी साखर टाकायची आणि ते गाईला खाऊ घालायचं. आणि सलग तुम्हाला हा जो उपाय आहे 5 किंवा 7 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शक्य झालंच तर 7 मंगळवार करा, पण नाही शक्य कुठे गावाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही 5 मंगळवार केले तरीही चालतील. फक्त अगदी विश्वास आणि श्रद्धा ठेवून हा उपाय करा. मनामध्ये कुठेतरी येत आहे की किंतु परंतु येत आहे की मी आता हा उपाय करते आणि याचा मला फायदा होईल का, किंवा अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येत आहेत. तर अजिबात हा उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु येऊन देऊ नका. त्यावेळेस त्या उपायाचे फायदे आपल्याला होत असतात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय हा खूप प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचं जर तुम्ही पठण केलं तर जीवनातले सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होतात आणि आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.